आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. गौतम बुद्ध तुमच्या आमच्या जीवनाला जीवन जगण्याचा अधिकार, न्याय आणि समाजात ताटमानेनं उभारण्यासाठी जे बळ दिलं ते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या ठिकाणी आपण थांबलो आहे त्या 2-3 गल्लीची कुळदैवत आई तुळजाभवानी या सगळ्यांना विनम्र अभिवादन करून इथं जमलेल्या आया बहिणी, बंधू आणि वडीलधाऱ्या मंडळींना मी एक सांगू इच्छितो. या धर्तीवर ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू हा अटळ आहे. आणि मला असं तुमच्या सर्वांच्या माध्यमातून माझे वडील गेले, विवेक कांबळे साहेब कायमचे या दुनियेतून निघून गेले असा भासही होत नाहीये. कारण की तुमच्यासारखी प्रेमळ लोक माझ्या सोबत आहेत. कारण की वडील जाण्याचं दुःख, संतोष प्रत्येकाला होतंय. तुम्हालाही तेवढंच झालंय, मलाही तेवढंच झालंय. पण तुमच्या सगळ्यांचं आजचा हा 15वा दिवस आहे. साहेब आपल्याला सोडून गेलेत. पण या 15 दिवसामध्ये मला विविध क्षेत्रातील लोक येऊन भेटली तर अजून ती लोक आठवणीच सांगायला लागले. साहेबांनी माझ्यासाठी हे केलं, साहेबांनी माझ्यासाठी ते केलं. मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते. चुकीच्या पद्धतीनं चोरी केली या लोकांनी, बायकांनी, म्हणून ती मला पोलीस त्रास देत होते. तशा पद्धतीनं साहेबांनी कुठल्याही गोष्टीचा न विचार करता आमच्या पाठीशी ते ठाम राहिले. आम्हाला त्या पिंजऱ्यातून सोडवून आणलं. विवेक बरोबर आहे का विशाल? तर या सगळ्या गोष्टी मला सतत लोक सांगायला लागलेत. तर ते दुःख करत बसायचं का तुमच्या पाठीशी आम्ही उभा राहायचं, हा फार मोठा प्रश्न आहे. आता मी अशोकराव इथून पुढे श्रद्धांजली सभा आपण टाळू. कारण की त्या श्रद्धांजली सभेत बोलताना आता इथनं पुढे मला रडायला येईल असं वाटायला लागले. 15 दिवस काही मी रडलो नाही. तुमच्या सगळ्यांची ताकद माझ्या सोबत होती. पण आता इथनं पुढे जर श्रद्धांजली सभा आपण घ्यायला लागलो तर ते आता रडायला येणार. कारण की लय दुःख झालंय मला पण. आणि हे काय डॉक्टर साहेब, राजकीय गोष्टी कुठल्या तर फार दिशी बोलून जावं, हे काय राजकीय पटलं नाही. म्हणून मी इथल्या समाजाला एवढंच सांगतो, जसं पप्पा तुमच्या पाठीशी आजपर्यंत उभा राहिले तसं मी त्यांच्या डायलॉग मध्ये मैं हूं ना, मैं तुमच्या पाठीशी हूं ना एवढंच म्हणतो. आणि तुळजाभवानीला तिच्या चरणी प्रार्थना करतो की या माझ्या समाजाला पहिला सुरक्षित ठेव. हा जो बसलेला इथं वर्ग आहे त्या 2-3 गल्लीतला, त्या समाजाला पहिला सुरक्षित ठेव आणि तुझा आशीर्वाद या समाजाच्या पाठीशी राहून दे. आणि ज्या वेळेला राजकारणाची सुरुवात करीन त्यावेळेला इथे येऊन मी त्या तुळजाभवानीला साकडे राहणार, कमला मावशी, की तू माझ्या पाठीशी राहा. आणि माझ्या पाठीशी राहण्यापेक्षा पहिला या समाजाच्या पाठीशी राहा. एवढंच बोलतो आणि माझी 2 शब्द संपवतो. आता मी इथं जमलेल्या मित्रांना सगळ्यांना सांगतो, शोक सभा विवेक कांबळे साहेबांबद्दल तुमचं जे प्रेम होतं ते खूप दिसून यायला लागले. आता शोक सभा घेऊन टाळूया. 15 तुम्ही जर शोक सभा घेत राहिला तर मला तिकडं सारखं यायला लागेल आणि लोकांच्या अडीअडचणीसाठी मला वेळ मिळणार नाही. तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवायला मी आप्पा निवास घर 23 वर्ष झाल्यात घर बांधून. संतोष काय इथून पुढं त्या घरात ज्या गोष्टी गोरगरिबांच्या सेवेसाठी होत होत्या त्या इथून पुढेही चालत राहणार. आणि अण्णा, तुम्ही आमच्या वडिलांना घडवलं
आम्हालाही घडवावी अपेक्षा लोकांनी तुमच्यापर्यंत व्यक्त केली, तर तुम्हाला पण मी एकच सांगू शकतोय, विवेक कांबळे साहेबांच्या घरामध्ये कधी फूट पडली नव्हती आणि विवेक कांबळे साहेबांच्या माघारीही त्यांच्या घरामध्ये फूट पडणार नाही. आणि जो कोण ती फूट पाडायचा प्रयत्न करेल तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेवा. करारा जवाब मिळेल का त्याला. जय भीम, जय बुद्ध.